अखेर नीट परीक्षा रद्द, एक्झाम कॅन्सल. नीट परीक्षा, डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणारे विद्यार्थी, डॉक्टर होण्यासाठी अहोरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न म्हणजे नीट परीक्षा. आपल्या घरामध्ये पहिला डॉक्टर झाला पाहिजे हे स्वप्न पाहणारे आई वडील आणि त्या स्वप्नांसाठी गेली 2 वर्ष 3 वर्ष नव्हे तर 4-5 वर्ष होणारे ही पालक आपल्याला पाहायला भेटतात. नीट परीक्षेचा अभ्यास करणं हे विद्यार्थ्यांसाठीही मानसिकरित्या बौद्धिकरित्या तितकं सोपं नाहीये आणि नीट परीक्षेची तयारी करायला लावणं हे पालकांनाही आर्थिकदृष्ट्या न झेपावणार आहे. तरीही विद्यार्थी असेल किंवा पालक असेल, आपल्या मनाशी आपल्या उराशी डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून ज्या परीक्षेचा अभ्यास करीत होता ती परीक्षा आज रद्द झाली आहे आणि त्या रद्द होण्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे म्हणजे पेपर फुटी. लक्षात घ्या, पेपरला जात असताना गेटच्या बाहेर पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने कडक पद्धतीने तपासलं जातं ती पद्धत पाहिली किंवा ते नियम पाहिले तर असं वाटतं की ही परीक्षा किती कठोर आहे, किती कठीण आहे. म्हणजे या परीक्षेचे नियम किती कठीण आहेत. आणि जेव्हा कानावरती ही बातमी येते की याच परीक्षेचा पेपर फुटला, मग आता कोणत्या परीक्षे व्यवस्थेवरती आपण विश्वास ठेवायचा हा प्रश्न अतिसामान्य म्हणजे अतिशय गरीब घरातून या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असेल किंवा त्याचे पालक असतील किंवा जे मध्यमवर्गीय आहेत ज्यांना वाटतं की आपल्या कुटुंबामध्ये आतापर्यंत एकही डॉक्टर झालेला नाहीये, एक तरी डॉक्टर होईल आणि आपली पुढची पिढी डॉक्टर म्हणून ओळखली जाईल, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी कर्जाचा मोठा डोंगर उभा करून आपल्या लेकरांना शिकवलं त्यांच्या मनाला आज काय वाटत असेल. जेव्हा नीटची परीक्षा झाली 3 मे रोजी, जेव्हा विद्यार्थी पेपर देऊन घरी परतले तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केलेली होती त्यांना तो पेपर सोपा गेला असेल. आता ते निवांतपणे कुठेतरी आपण डॉक्टर होणारच हे स्वप्न आता पूर्णत्वास जाणार आहे याची आशा बाळगून निवांत राहिलेल्या विद्यार्थ्यांवरती पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ आली. यासाठी जबाबदार कोण आहे? यासाठी आपण कोणाला जबाबदार धरायचं का कोणाला जबाबदार धरायचं नाही का? असंच जे काही होईल ते निमूटपणे आपण पाहायचं, ऐकायचं आणि आहे त्या व्यवस्थेसोबत ऍडजस्टमेंट करून अजून परत अभ्यासाला लागायचं. अवघड असतं का? अवघड असतं का पुन्हा युद्धासाठी तयार होणं? जेव्हा आपल्याला कळतं की जवळपास आपण सर्व युद्ध जिंकलेलं आहे आणि पुन्हा आपल्यावरती युद्ध लादलं गेलं तर तेव्हा त्या युद्ध करणाऱ्या सैनिकाची अवस्था काय असेल तीच अवस्था आज त्या विद्यार्थ्यांची आहे. आता कुठेतरी ते निवांत झालेले होते. रात्रंदिवस अभ्यास करणारे मेंदू अभ्यास करून करून रिव्हिजन करून करून थकलेले होते आणि आता कुठे निवांत बसलेले होते. लगेच त्यांच्यावरती ही परीक्षा एक्झाम रद्द होण्याची वेळ आली आणि परत त्यांना अभ्यासासाठी तयारी करण्याची वेळ त्यांच्यावरती आली. खरंच प्रत्येक जण, या व्यवस्थेतला प्रत्येक जण कधीतरी विचार करणार आहे का त्या विद्यार्थ्याचा, ज्या विद्यार्थ्याने फक्त एक टाइमची मेस लावून आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली 2 वर्ष 3 वर्ष अहोरात्र मेहनत केली होती. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना क्लासची फी भरण्यासाठी वेळेवर पैसे भेटत नव्हते. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी लागणारी जी पुस्तकं आहेत ती वेळेवर घेण्यासाठी पैसे नव्हते. अशा सर्व विद्यार्थ्यांनी एक तारीख डोक्यामध्ये ठेवून अहोरात्र परिश्रम घेतलेलं होतं आणि अहोरात्र परिश्रम घेऊन या परीक्षेला ते समोर गेलेले होते. अत्यंत वाईट गोष्ट आहे की आपण केलेल्या प्रयत्नांची कदर न होणे, आपण केलेल्या कष्टाची कदर न होणे आणि परत त्याच जोमाने आपल्याला कष्टाला सामोरे जावं लागणे. इतकी प्रेरणा त्या लहान विद्यार्थ्यांनी आणायची कुठून? त्यांचं वय काही 20-25 वर्षाचं वय नाही आहे की त्यांनी हे समजून घ्यावं. अगदी 16व्या-17व्या वर्षामध्ये भारतामधली सर्वात टॉपची असणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा अभ्यास करणारी ती विद्यार्थी ते आता खरंच मनाने पुन्हा उभारी घेतील का? परत अभ्यासाला लागतील का? आता त्यांना किती मोटिवेट करावं लागेल अभ्यासासाठी? या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा असे पेपर फुटतात किंवा पेपर फोडले जातात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये काय येत नसेल? न अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर फुटीचा जो प्रयत्न केला जातो त्या प्रयत्नातनं लाखो करोडो भारतामध्ये अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार नाही याचा विचार त्यांच्या मनात एकदाही येत नाही का? हा विचार कुठेतरी झाला पाहिजे आणि या विचाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे. यासाठी व्यवस्थेने काहीतरी कठोर पावलं उचलायला हवीत. परीक्षा रद्द होणे ही अभ्यासू, प्रामाणिक, इमानदार विद्यार्थ्यासाठी काही आनंदाची बातमी नाहीये. पण त्याची दुसरी बाजू जर पाहिली, जर खरंच इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रश्न फुटले असतील, लिकेज झाले असतील तर प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुन्हा न्याय भेटला पाहिजे. यासाठी परीक्षा पुन्हा होणे गरजेचं आहे. पण त्या प्रामाणिक विद्यार्थ्यालाही आता परत त्याच जोमाने आणि त्याच कष्टाने परत त्या सामोरे जावं लागेल त्या परीक्षेला.
परत तितकेच कष्ट घ्यावे लागतील. युद्ध आपण जिंकलो आहोत या आशेने बसलेला विद्यार्थी पुन्हा युद्ध लढण्यासाठी तयार होईल का, यात शंका आहे. पण मित्रांनो, कुठेतरी या परीक्षेची तयारी कोण करतं, कोणता वर्ग या परीक्षेची तयारी करतो, कोणाला डॉक्टर होण्याचे स्वप्न पडलेले आहे, या गोष्टीचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. आणि पेपर फुटल्याच्या नंतर पुन्हा परीक्षा होण्याच्या ऐवजी पेपर फुटलाच नाही पाहिजे, पेपर लीकच झाला नाही पाहिजे, याची काळजी मात्र व्यवस्थेने घेतली पाहिजे. तेव्हाच प्रामाणिक, इमानदार आणि अहोरात्र स्वप्नांसाठी प्रयत्न करणाऱ्या त्या नाजूक कोवळ्या पोरांना कुठेतरी न्याय भेटेल, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.